महाबळेश्वर परम मंगलधाम परम मंगलमय भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची लीला आपण या ठिकाणी पाहत आहोत. आपण प्रसंग पाहिला. भगवंताच्या ज्या अमोघ अशा प्रकारच्या लीला आहेत त्या लीलांचा भगवान परमात्म्याने लीलांचा समारोप केलेला आहे. आणि भगवंत अक्रूराच्या सोबत मथुरेला यायला लागलेले आहेत. मजल दर मजल करत रथ हा मथुरेमध्ये पोहोचला. आणि मथुरेमध्ये रथ पोहोचल्याच्या नंतर काही गोपाळ भगवंताच्या सोबत आहेत. बलराम जे आहेत भगवंत आहेत. मध्यभागी मथुरेच्या मध्यभागी रथ आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने अक्रूरजीला विनंती केली, म्हणे काका आम्हाला इथं उतरू द्या, कारण हे आम्ही गोकुळातली पोरं आहेत. आजपर्यंत फक्त खेडेगावच आम्ही पाहिलंय, हे शहर काय आमच्या पाहण्यामध्ये नाही. आणि म्हणून या नगराची शोभा पाहण्याकरता आम्हाला इथं उतरण्याची इच्छा आहे. कृपा करा आणि आम्हाला इथं थांबवा. अक्रूरजीने रथ थांबवला आणि जाता जाता अक्रूरजी सांगतात, म्हणे कन्हैया थोडस लवकर या, म्हणे उरकून नगर वगैरे पाहून. धनुर्याग आहे, त्याची वेळ निश्चित ठरलेली आहे, म्हणून लवकरात लवकर तुम्ही धनुर्यागाच्या ठिकाणी निघून या. अक्रूर काका निघून गेलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा, बलदाऊजी आणि सर्व गोपाळ तर नगराची शोभा पाहतायत. आजपर्यंत छोटी छोटीशी घरं, छोट्या छोट्या झोपड्या त्यांनी पाहिलेल्या, परंतु आज पहिल्यांदा एवढ्या मोठ्या उंच इमारती पाहतायत. आश्चर्याने सगळेजण पाहतायत. रस्त्यावरून येणारे जाणारे जे लोक आहेत त्यांनी त्यांच्या अंगावर घातलेले जे भरजरी वस्त्र आहेत रेशमाची, ते रेशमाची भरजरी वस्त्र सगळेजण पाहतायत. आणि गोपाळांच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली. भगवंताला त्यांनी बोलून दाखवलं, म्हणे परमात्मन या लोकांच्या अंगावर हे काय आहे? कन्हैयाने सांगितलं, म्हणे हे वस्त्र आहेत, रेशमी वस्त्र आहेत. गोपाळाने सांगितलं, म्हणे कन्हैया आम्हालाही अशी वस्त्र पाहिजेत. म्हणे आता तिथं कोण देणार आहे त्यांना वस्त्र, पण आम्हालाही अशी वस्त्र पाहिजेत. कृष्ण परमात्म्याला माहिती होतं. भगवंताने सांगितलं, ठीक आहे या माझ्या पाठीमागं. आणि परमात्मा पुढे निघालेले आहेत. मथुरेमध्ये असलेला यमुनेचा जो घाट आहे, त्या यमुनेच्या घाटावर सगळे गोपाळ आणि कृष्ण बलराम जे आलेले आहेत त्यांनी पाहिलं, कंसाच्या दरबारामध्ये सेवा करणारे, काम करणारे काही धोबी, काही रजक त्या ठिकाणी कपडे धुण्याचं काम त्यांचं चालू आहे. बरीचशी रेशमी वस्त्र त्यांच्याकडे, ते धुण्याचं काम त्यांचं चालू आहे. कृष्ण परमात्मा बलदाऊजी गेले तिथं. आणि गेल्यानंतर त्यांनी त्या रजकाला हात जोडले, काका आम्हालाही वस्त्र द्या, म्हणे या पोरांना वस्त्र घालण्याची इच्छा आहे. तो धोबी त्याने कृष्ण परमात्म्याबद्दल ऐकलेलं होतं आणि आज प्रत्यक्षात पाहिल्याबरोबर तो बोलायला लागला, म्हणे कन्हैया तुला ओळखले मी, तू गोकुळचा आहेस ना? म्हणे हो. नंदाचा पोरगा आहेस ना? म्हणे हो. गोकुळामध्ये तू भरपूर चोऱ्या वगैरे केलेल्या आहेस, पण हे काय तुझं गोकुळ नाही म्हणे चोरी करण्याकरता. इथं तू कपडे घ्यायला आलास, पण हे तुझं गोकुळ नाही, तुला कपडे मिळणार नाही. त्यांना हकलवून देण्याचा प्रयत्न केला. बलदाऊजी महाराज, कन्हैया तरी शांत बसले, परंतु बलरामजी शेषाचा अवतार आहेत. राग आला आणि राग आल्याबरोबर बलरामजी त्याच्या समोर गेलेले आहेत आणि भागवतकार वर्णन करतात, कराग्रेन हाताची जी बोट आहेत ना, त्या बोटाच्या टोकांनीच त्यांनी मस्तक उडवून टाकलं. त्याचं कोणाचं? धोब्याचं मस्तक उडलं. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. जे कपडे होते पोरांच्या मध्ये ती सगळे कपडे वाटून दिलेले आहेत. सगळ्या पोरांनी अंगावर कपडे घातले, पण ते काय मापाचे थोडेच होते महाराज, मोठ्या मोठ्या माणसांचे कपडे. पोते अंगामध्ये घातल्यासारखे ते कपडे वाटायला लागले. रस्त्याने निघाले. गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवण्याची काही गरज नाही पडली, ते ऑटोमॅटिकच रस्ते झाडत निघाले ते कपडे. पोरं म्हणायला लागले, कन्हैया अरे पहा ना, कपडे तर मिळाले आपल्याला, पण हे आपल्या मापाचे वाटत नाहीत, आपल्या मापाचे कपडे नाहीयेत, याला व्यवस्थित करून घेऊया आपण. शिंप्याचं दुकान होतं शेजारी, त्या शिंप्याकडे सगळेजण गेलेले आहेत. आणि कृष्ण परमात्म्याने सांगितलं, म्हणे शिंपी दादा कपडे एवढे पोरांच्या मापाचे करून द्या. म्हणे शिंप्याने मगाशी तो धोबी पाहिलेला होता. धोब्याचं मस्तक बोटांच्या टोकांनी उडवलेलं होतं. ते शिंप्याने पाहिलेलं. शिंप्याने काहीच म्हटलं नाही महाराज. त्याने ते व्यवस्थित सगळ्या पोरांची मापं घेतली आणि ज्याच्या मापाचे ते कपडे शिवून दिले. भगवान कृष्ण परमात्म्याने आशीर्वाद दिला. कोणाला? टेलरला. त्याला आशीर्वाद दिला की दादा कालांतराने कपडा स्वस्त होईल, मात्र शिलाई महाग. आणि तसंच झालं महाराज. आता कपडा स्वस्त आहे, कपडा 50 रुपयात मिळतो, पण शिलाई 300 रुपये. हे भगवंताने त्याला दिलेला आशीर्वाद आहे.
सगळ्या पोरांनी मापाचे कपडे घातले, आता सुंदर दिसायला लागले पोरं, आणि मथुरेच्या गली गलीमधून ते भटकायला लागले. सगळ्या मथुरेची शोभा पाहत असताना जसंही मथुरेतल्या गोपिकांना कळालं की कन्हैया आलेला इथं, आपापल्या घराच्या छतावर त्या गेलेल्या आहेत. कशा करता? केवळ कन्हैयाला पाहण्याकरता. कारण गोकुळामधून मथुरेला दही दूध तूप लोणी विकण्याकरता ज्या गोपिका येत होत्या ना, त्यांच्या मुखातून त्यांनी कन्हैयाची कीर्ती ऐकलेली होती, कन्हैयाची गुण ऐकलेले होते. त्यामुळं कृष्णाला पाहण्याच्या करता आपापल्या घराच्या छतावर त्या येत आहेत आणि वरून एकटक भगवंताकडे पाहत आहेत. भगवंताचं सगळ्या गोपाळांच्या सोबत फिरणं चालू आहे. पण कधी कधी एखाद्या गोपिकेकडे ज्या वेळेला परमात्मा पाहतो ना, त्यावेळेला त्या गोपिकेला आपल्या जीवनामध्ये धन्यता प्राप्त झाल्यासारखी वाटत आहे की आज कन्हैयाने माझ्याकडे पाहिजे. जादू भरी तेरी अखी आज धरे गई, जादू भरी तेरी अखी आज धरे गई, नैनो की कटारी, नैनो की कटारी, नैनो की कटारी वारी 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 छुरी मोही छतिया से उतरे गई, जादू भरी तेरी अखी आज धरे 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 गई. अब पल पल करत नहीं तारे, अब पल पल करत नहीं तारे, छिन छोरती जनु जान निकल गई, छिन छोरती जनु जान निकल गई, नैनो की कटारी, नैनो की कटारी, नैनो की कटारी वारी 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 छुई मुई छतिया से उतरे गई, जादू भरी तेरी अखी आज धरे 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 गई. आपल्या स्वतःच्या जीवनाला धन्यता देत आहेत की आज माझ्याकडे कृष्ण परमात्म्याने पाहिले, जादू भरी तेरी अखी आज धर गई. करता करता कृष्ण बलरामजी ज्या ठिकाणी धनुर्याग मांडलेला आहे त्या ठिकाणी आलेत महाराज. धनुर्याग ज्या ठिकाणी मांडलेला आहे त्या ठिकाणी सर्व गोपाळ आलेले आहेत. मध्यभागी त्या मैदानाच्या मध्यभागी धनुष्य ठेवला गेलेला आहे. त्या धनुष्याला उचलून त्याला प्रत्यंच लावायचे आहे, जसं रामायणामध्ये घडलं सीता स्वयंवराच्या वेळेला. तोच प्रसंग अगदी डुप्लिकेट या ठिकाणी घडत आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलरामजी आखाड्यामध्ये प्रवेश करणार आहेत. तेवढ्यामध्ये महाराज कंसाने अगोदर नियोजन करून ठेवलेले आहे. कुवलयापीड नावाचा एक हत्ती, महाभयंकर बलाढ्य असा प्रकारचा हत्ती, त्याला दारू पाजलेली आहे आणि दारू पाजून त्या हत्तीला गेटवर उभं करण्यात आलेलं आहे. कन्हैया आणि बलरामजी आत आल्याबरोबर त्या हत्ती त्यांच्यावर सोडणार आहेत आणि ते हत्तीच्या पायाखाली चिरडणार आहेत. असं नियोजन करून ठेवले कंसाने. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलरामजी दोघांनी आतमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्याच्या बरोबर महाराज तो हत्ती चवताळून अंगावर धावून यायला लागलेला आहे. कृष्ण परमात्म्याच्या अंगावर तो हत्ती ज्या वेळेला धावून आला, बलरामजींनी कृष्णाला बाजूला सरकवलेलं आहे आणि स्वतः हत्तीच्या पुढे आलेले आहेत. नुसतं पुढे आले नाहीत महाराज, हत्तीची सोंड धरली हातामध्ये. हत्तीची सोंड हातामध्ये धरून हत्ती उचलला महाराज त्यांनी. कोणी? बलरामजींनी. त्यांचं नावच काय? बलराम. सोंडेला धरून हत्ती उचलला, घर 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 फिरवला हत्ती आणि आकाशामध्ये जी फेकून दिला ना तो अजूनही खाली आला नाही, वरतीच आहे तो. वरती फेकून दिला महाराज. तो खाली आलाच नाही, तो सूर्यमंडलामध्ये फिरत राहिला वरती हत्ती. हतम कुवलयापीडम दृष्ट्वा, त्या कुवलयापीड नावाच्या हत्तीला मारलेलं ज्या वेळेला कंसाने बघितलं, कंस आता घाबरला महाराज.
आणि कंसाला वाटलं अरे ज्यांना आपण सर्वसामान्य बालक समजत होतो हे काय बालक आहेत का म्हणे, हत्तीच फेकून दिला म्हणे वरती. यांना बालक समजण्याचा मूर्खपणा मी केला. ताबडतोब कंसाने आपले जे रक्षक होते मुष्टिक आणि चाणूर नावाचे दोन दैत्य आहेत, महाबलाढ्य दैत्य आहेत चाणूर मुष्टिक. या चाणूर आणि मुष्टिकांना आखाड्यामध्ये पाठवलेले आहे आणि या दोन बालकांना महाराज मारण्याकरता हे सरसावलेले आहेत. दोघांच्या मध्ये या चौघांच्या मध्ये मल्लयुद्ध झालेले आहे. एका बाजूला कृष्ण बलरामजी आहेत आणि एका बाजूला चाणूर मुष्टिक आहेत. भयंकर अशा प्रकारचं मल्लयुद्ध झालं आणि त्या मल्लयुद्धामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलरामजी या दोघांनी चाणूर मुष्टिकाचा नाश केलेला आहे. भगवंताने धनुष्य उचलला, त्याला प्रत्यंचा लावली आणि प्रत्यंचाशी ताणली गेली. प्रत्यंचा जशी ओढली महाराज, ओढल्याबरोबर त्याचा टणत्कार झालेला आहे. मोठा भयंकर अशा प्रकारचा आवाज झाला. तो आवाज एवढा भयंकर होता की कंसाची छाती जी होती ती विदीर्ण झाली. कंस आता पुरता घाबरलेला आहे. त्यानं आता विचार केला की बस आता काय करू, उठून पळावंसं त्याला वाटलं. उठण्याचा प्रयत्नही त्यांनी केला पण अवसानच एवढं गडबडीत झाला तो. अवसान त्याचं संपलं, बसली जागा उठवेना अशी अवस्था झालेली आहे. आणि त्याने पाहिलं महाराज बलरामजी आणि कृष्ण हे दोघं समोरून धावत यायला लागलेले आहेत. त्यांच्याकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर कंसाला आपला काळ आठवला महाराज. देवकीच्या आणि वसुदेवजीच्या लग्नामध्ये झालेली आकाशवाणी त्याला आठवली की देवकीचा 8वा पुत्र तुझा काळ ठरणार आहे हे आठवलं. आणि तो काळच समोरून धावत येत असताना ज्या वेळेला पाहिला कंसाचे धाबेदान आणलेले आहेत. ते दोघे जवळ आले. दोघांनी दोन्ही हाताला कंसाला धरलेलं आहे आणि कंसाला ओढून आखाड्यामध्ये घेऊन गेलेले आहेत आणि दोघेही दोन्ही बाजूने युद्ध करतात कंसाच्या बरोबर. स्वर्गामध्ये देवता हातामध्ये पुष्प घेऊन तिष्ठतलेले आहेत आणि भगवंताला विनंती करतात की हे परमात्मा लवकर त्वरा करा, लवकरात लवकर मारून टाका या दुर्जनाला. सर्व देवता प्रार्थना करतात परमात्म्याची, हातामध्ये फुलं घेतलेली त्यांनी. आणि कधी एकदा या दुष्टाचा अंत होतो. फक्त देवताच नाही महाराज, मथुरेतल्या प्रजेमध्ये असणारा प्रत्येक जण लहानापासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हाच विचार आहे की कधी एकदा हा दुष्ट मरतो, कधी एकदा याचा नाश होतो. कारण त्याच्या अत्याचाराला सगळी कंटाळलेली होती महाराज. भगवंताने कंसाला खाली पाडले महाराज. तयार राहा. कंसाला खाली पाडलेलं आहे आणि कंसाला खाली पाडून भगवान परमात्मा छातीवर बसलेले आहेत. दोन्ही हाताची अशी मुष्टी त्यांनी मूठ केलेली आहे आणि त्या मुठीनं जोराचा प्रहार केला. पडा जोराचा प्रहार केल्याबरोबर रक्ताच्या चिलकांड्या उडलेल्या आहेत आणि रक्त ओकत तो दैत्य जो आहे तो दैत्य टाक्याने धारातीर्थी पडलेला आहे. कंसाचा वध झाला आणि सर्व देवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केलेली आहे. भगवान सर्व प्रजा हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जय जयकार करते. गोपाल कृष्ण भगवान की जय, वृंदावन बिहारी लाल की जय. बोलो जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधेश्वर. भगवंताने कंसाचा वध केला आणि कंसाचा वध करून भगवान परमात्मा मथुरेच्या कारागृहामध्ये गेलेले आहेत. तिथं त्यांचे असणारे आई वडील देवकी आणि वसुदेव. देवकी अवदरी वाहिला, यशोदा सायासे पाळिला. देवकीनं ज्या भगवान परमात्म्याला जन्म दिला, आज किती वर्ष झाली. ज्या पोराला जन्म दिलेला आहे त्यालाच दृष्टीनं पाहिलेलं नाही, त्याला डोळ्यांनी पाहिलेलं नाही आणि आज तोच पोरगा मोठा होऊन समोर येऊ लागलेला आहे. कुणीतरी सांगितलं भैया पहा समोरून तुझा कृष्ण येऊ लागलेला आहे. भगवान कृष्णाकडे पाहिलं महाराज, डोळे भरून आले, अंतःकरण प्रेमाने पाझरू लागलेलं आहे आणि भगवान परमात्म्याने जवळून माता पित्यांचं दर्शन घेतलेलं आहे. देवकी मातेला कन्हैया म्हणतात मैया तुला जर काही पाहिजे असेल तर मागून घे. तुझा मुलगा म्हणजे कोणी सामान्य नाही म्हणे, तुझा मुलगा अखिल कोटी ब्रह्मांडाचा चालक मालक धनी आहे, मी या विश्वाचा चालक आहे, काय पाहिजे असेल तर ते तुला मागून घे. देवकी मातेने सांगितलं म्हणे कन्हैया अरे तुझ्यासारखा पुत्र मला झाला, अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा माझ्या कोटी पुत्र म्हणून जन्माला आला, याच्यापेक्षा मी काय मागणार आहे, तरी तुला काय मागायचं असेल तर मागून घे. देवकी मातेने सांगितलं म्हणे कन्हैया एक मागायचे म्हणून तुझ्या अगोदर 6 मुलं मला झाली, ती 6 ही मुलं या पापी दुराचारी दुष्ट असणाऱ्या कंसाने मारून टाकली म्हणे. मी असं ऐकलेलं आहे की सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये शिकत असताना ज्या वेळेला सांदीपनी ऋषींच्या पत्नीनं गुरुदक्षिणा मागितली तुझ्याकडं, त्या गुरुदक्षिणेमध्ये
त्यांचा मृत असणारा पुत्र तू त्यांना आणून दिलास हे मी ऐकलेले म्हणे, तुझ्या गोष्टी मी ऐकत होते, मी हे ऐकलेलं आहे, कृपा कर म्हणे आणि ते 6 मुलं माझी मला परत आणून दे. जर तुझं सामर्थ्य असेल तर ती 6 मुलं मला आणून दे. आणि भगवान परमात्म्याने त्या 6 मुलांना पुन्हा जिवंत केलं. ज्या मुलांना कंसाने मारलेलं आहे भगवंताने पुन्हा त्यांना जिवंत केलं. सर्व मुलं देवकी मातेच्या जवळ गेलेले आहेत आणि फार हृदयद्रावक अशा प्रकारचा गोड प्रसंग आहे. भगवंताने वसुदेव देवकीची सुटका केली कारागृहामधून. उग्रसेनजी ज्या खोलीमध्ये होते तिथेही गेलेले आहेत, उग्रसेनाची सुटका केली. खरं तर कंसाला मारणारे कृष्ण परमात्मा आहेत, म्हणून मथुरेवर राज्य करण्याचा अधिकार कृष्णाचाच आहे. पण तरी कृष्ण परमात्म्याने वैराग्य काय पहा, भगवान कृष्णाने त्या मथुरेचा त्याग केला आणि मथुरा उग्रसेनजीला दिलेली आहे. उग्रसेनाला पुन्हा राज्य गादीवर बसवलेलं आहे आणि भगवान परमात्मा ते सगळ्यांचा निरोप घेत आहेत आणि तिथून द्वारकेला परमात्मा आलेले आहेत. द्वारकेला आल्याच्या नंतर भगवंत उपवर झालेले आहेत. इकडे कौंडिन्यपूरला भीमक राजा, त्या भीमक राजाची कन्या असणारी रुक्मिणी तीही उपवर झालेली आहे. तिचा विवाह शिशुपाळाबरोबर ठरवण्यात आलेला आहे आणि विवाहाची जय्यत तयारी झाली. रुक्मिणी माता भगवान कृष्ण परमात्म्याचं गुणानुवाद ऐकून होती, पराक्रम ऐकून होती, मनोमन तिने भगवान परमात्म्याला भरलेलं होतं. आणि तसं एक पत्र सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या हाती रुक्मिणी मातेने भगवंताला दिलेलं. भगवंताने ते पत्र वाचलं आणि रुक्मिणीला आणण्याकरता भगवंत तिकडून निघालेले आहेत. इकडे विवाहाची इकडे यांच्याकडे जय्यत तयारी चालू आहे. रुक्मिणी माता भवानी मातेच्या दर्शनाकरता म्हणून त्यांच्या कुळाचा आचार आहे, त्या कुळाचाराप्रमाणे भवानीच्या दर्शनाकरता आंबेच्या दर्शनाकरता रुक्मिणी माता आलेली आहे. आणि तिथं आल्याच्या नंतर भवानी मातेचं दर्शन घेत असताना भवानी मातेला मनोमन विनंती करते की हे माते, शिशुपाळाबरोबर माझा विवाह ठरलाय खरा, पण मला नाही त्याच्यासोबत लग्न करायचं. मला लग्न करायचं तर भगवान कृष्ण परमात्म्याच्या सोबतच मी विवाहबद्ध होणार आहे. म्हणून माते तुझ्याकडे एक विनंती, मी पदर पसरते तुझ्याकडं, कृष्ण परमात्म्याला लवकरात लवकर इकडे पाठवून देईल. महाराज काय आश्चर्य, भरधाव वेगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी आलेले आहेत. पश्चिम द्वारामध्ये रथ उभा केला, रुक्मिणी मातेला खुणावलं गेलं. रुक्मिणी माता धावत गेलेली आहे आणि रथामध्ये आरूढ झाली आणि निघून गेले महाराज भगवान कृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी. शिशुपाळही होता, तिथं बरेचसे सैनिक होते. सगळीकडे गडबड झाल्याबरोबर शिशुपाळ आला. अरे काय झालं काय झालं, काय ना म्हणे रुक्मिणी माता गेली म्हणे कृष्ण परमात्म्याच्या सोबत. अरे मग तुम्ही काय करत होतात? त्या सैनिकांनी सांगितलं काय ना, आम्ही फक्त पाहत होतो. अरे काय लज्जा वाटायला पाहिजे तुम्हाला, काय पाहत होतात? त्याने एकाने सांगितलं म्हणे शिशुपाळजी, ज्या वेळेला भगवान परमात्मा इथं आलेला त्यावेळेला त्यांच्या अंगावर त्यांनी पितांबर फार सुंदर धारण केलेला होता, मी तो पितांबरच पाहत होतो म्हणे. एकानं सांगितलं मी कन्हैयाच्या कानातले कुंडल पाहण्यामध्ये दंग होतो. एक जण बोलायला लागला भगवंताच्या डोक्यावर जो मोराचा मुकुट होता तो मुकुट मी पाहण्यामध्ये दंग होतो. एकाने सांगितलं भगवंताच्या कंबर पट्ट्यामध्ये एक बासरी खोडलेली होती, ती बासरी पाहण्यामध्ये मी मग्न होतो. एकाने सांगितलं मी रथाचे घोडेच पाहत बसलो म्हणे. आणि रुक्मिणी मातेचं हरण करून भगवान परमात्मा घेऊन गेले. रुक्मिणीचा भाऊ होता रुक्मी नावाचा, त्याचं नाव आहे रुक्मी. हा रुक्मी नावाचा तिचा भाऊ तिला पुन्हा परत आणण्याच्या करता त्या कन्हैयाच्या रथाच्या पाठीमागे गेलेला आहे. आणि काही अंतर गेल्याच्या नंतर भगवान परमात्मा आणि रुक्मी यांच्यामध्ये महाभयंकर असं प्रकारचं युद्ध झालेलं आहे. रुक्मीला मारणारच होते भगवंत, पण रुक्मिणी मध्ये आली आणि तिनं सांगितलं म्हणे स्वामी, हा माझा भाऊ आहे, तुमचा मेहुणा आहे. अजून तर आपला विवाह सोहळा व्यवस्थित पार पडलाही नाही आणि तुम्ही लगेच मेहुण्याला मारायला निघालेत म्हणे. असं करू नका, याला सोडून द्या, याला सोडून द्या, माझ्याकरता याला सोडा. भगवंताने त्याला सोडलं महाराज, पण त्याला अपमानित केलेले, त्याच्या डोक्यावरचे सगळे केस काढलेले आहेत आणि तोंडावर कालिक फासलेली आहे आणि त्याला सोडून देण्यात आलं. तो गेलाच नाही परत तिकडे त्याच्या राज्यामध्ये, पुन्हा गेला. त्याने तिकडं दुसरंच राज्य बसवलं आणि तिकडंच तो राहिला. हा रुक्मी. भगवान श्रीकृष्ण परमात्माने रुक्मिणी माता हे द्वारकेमध्ये आलेले आहेत आणि द्वारकेमध्ये सर्व प्रजेनी या दोघांचं जय्यत स्वागत केलेलं आहे. सुंदर अशा प्रकारचं स्वागत केलं. आज सगळी नगरी सजवली गेलेली आहे आणि भगवान कृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी माता यांचा विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. सर्व नगर सजवण्यात आलेले आहे, सर्वत्र मंगलवाद्य वाजत आहेत आणि सर्व नगरीमध्ये पंचपक्वान्नांचा घमघमाट यायला सुरुवात झालेली आहे. सर्व प्रजावासियांनी, द्वारकावासियांनी
अंगावर आपल्या नवीन कपडे परिधान केलेले आहेत आणि भगवंताच्या विवाहामध्ये सर्वजण त्या ठिकाणी सम्मिलित झालेले आहेत. आपणही आज या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या विवाहामध्ये सम्मिलित होण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत. मोठ्या आनंदामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा विवाह सोहळा हा त्या ठिकाणी संपन्न झाला. स्वर्गातून देवतांनी पुष्पवृष्टी केली आणि भगवंताच्या विवाहाबद्दल परमात्म्याला सर्वांनी शुभेच्छा दिल्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताचा विवाह सोहळा संपन्न झाला. असा एक नाही, भगवंताचे 8 मुख्य विवाह झालेले आहेत. त्याच्यामध्ये सत्यभामा आहे, त्याच्यामध्ये जांबवंती आहे, त्याच्यानंतर भगवंताचा विवाह, भगवंताची एक आत्या होती राजादी देवी तिचं नाव आहे. त्या राजादी देवी नावाच्या आत्याच्या मुलीबरोबर भगवंताचा आणखीन एक विवाह झाला. मद्र नरेश, मद्र देशाचा राजा, त्याची कन्या लक्ष्मणा, तिच्याबरोबर भगवान परमात्माचा विवाह झाला. यमाची बहीण आणि सूर्याची मुलगी असणारी कालिंदी, तिच्याबरोबर भगवान परमात्म्याचा विवाह झाला. असे मुख्य 8 विवाह परमात्म्याचे झाले. भौमासूर नावाचा एक दैत्य आहे, त्या भौमासूर नावाच्या दैत्याच्या बंदीशाळेमध्ये 16,100 स्त्रिया त्या ठिकाणी कुमारिका असणाऱ्या या भौमासुराने कैद करून ठेवलेल्या आहेत. त्याची राजधानी आहे, त्या राजधानीचं नाव आहे प्राग ज्योतिषपूर. प्राग ज्योतिषपूर या ठिकाणी एक मोठी जेल आहे आणि त्या जेलमध्ये, त्या तुरुंगामध्ये या कन्यांना ठेवण्यात आलेलं आहे. त्या कन्या दररोज भगवंताला विनंती करतात की हे परमात्मन सोडवा आम्हाला या दुष्टाच्या तावडीतून. भगवंताने त्यांची हाक ऐकली आणि परमात्मा प्राग ज्योतिषपूर या ठिकाणी चाल करून गेलेले आहेत. तिथं गेल्यानंतर सत्यभामेला भगवान परमात्म्याने आज युद्धकर्ता बरोबर घेतलं आणि सत्यभामेला घेऊन परमात्मा गेलेले आहेत. तिथं गेल्याच्या नंतर हा भौमासूर कोण होता महाराज? भौमासूर नावाचा दैत्य म्हणजे पृथ्वीचाच मुलगा आहे महाराज. पृथ्वीचं भेदन झालं आणि तिथून तो उत्पन्न झालेला पृथ्वीचाच असणारा पुत्र. पण जसा या जन्माला आल्याबरोबर भयंकर अशा प्रकारचे उल्कापात व्हायला लागलेले आहेत, भयंकर अशा प्रकारचे अपशकुन व्हायला लागलेले आहेत. हा जन्माला आला, भौमासूर जन्माला आल्याच्या बरोबर रक्ताची बारिश झालेली आहे, रक्ताचा पाऊस पडलेला आहे आणि जंगलामध्ये कोल्हे कुत्रे ओरडतायत. महाभयंकर अशा प्रकारच्या अपशकुन. पृथ्वी माता चिंतित आहे, हा माझा मुलगा आहे. आणि अशा अपशकुन याच्या जन्माच्या वेळेला आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं हा अत्यंत दृष्ट पापी अधम अशा प्रकारचा आहे आणि भगवान कृष्ण परमात्मा याला मारणार आहे. पृथ्वी मातेने हे ऐकलं आणि पृथ्वी माता भगवान कृष्णाला शरण गेली. तिने सांगितलं म्हणे देवा, मी असं आकाशवाणीच्या माध्यमातून ऐकलं की तुम्ही माझ्या मुलाला मारणार आहेत, पण माझी एक विनंती आहे, कसाही असता तर तो माझा मुलगा आहे, देवा तुम्ही याला मारू नका. भगवंताने सांगितलं ठीक आहे, तुझी इच्छा आहे याला मारू नका, मी माझ्या मनाने नाही मारणार, पण ज्या वेळेला तू स्वतः म्हणशील की याला मारा त्यावेळेला मात्र मी याला मारेल म्हणे. मग आता ही सत्यभामा कोणी मारत? सत्यभामा पृथ्वीचा अवतार आहे, साक्षात पृथ्वी म्हणजे सत्यभामा आहे. आज त्याच्याकरताच तर भगवंताने सत्यभामेला सोबत घेतलेलं आहे. दोघांचं युद्ध चाललेलं आहे. भौमासूर तिकडून बाणांचा वर्षाव करायला लागला. कृष्ण परमात्म्याच्या अंगाला एवढे बाण लागलेत महाराज, सगळं शरीर बाणाने रक्तबंबाळ झालेलं आहे. सत्यभामेने पाहिला आणि कन्हैयाला ती बोलायला लागली, अरे काय देवा, एवढा तुमचा पराक्रम मी ऐकलाय आणि एक साधारण दैत्य तुम्हाला आटोपत नाही, मारा लवकर याला. भगवंताला तेवढंच पाहिजे होतं मला. ही पृथ्वी आहे ना, याला मारा म्हटल्याबरोबर भगवंताने एकच बाण काढला आणि एका बाणामध्ये त्याचं मस्तक हे धडा वेगळं केलेलं आहे. त्या भौमासूर नावाच्या दैत्याचा अंत झाला आणि त्याच्या कारागृहामध्ये असणाऱ्या 16,100 कुमारिकांना भगवंताने बाजूला बाहेर काढलेलं आहे आणि बाहेर काढून भगवंत त्यांना सांगतात आता तुम्ही तुमच्या घरी जा. त्या 16,100 मुलींनी भगवंताच्या समोर हात जोडले ते त्या बोलायला लागल्या, म्हणे देवा आता कुठं जाऊ म्हणे, घरचे लोक आमचा थोडं स्वीकार करणार आहेत, आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक, आता कसं जाऊ म्हणे घरी आम्ही, आमच्या समोर 2 पर्याय देवा. पहिला पर्याय एक तर तुम्ही आमचा स्वीकार करा आणि दुसरा पर्याय आम्ही आत्महत्या तरी करतो. भगवंताने सांगितलं ठीक आहे, आत्महत्या करण्यापेक्षा मीच तुमचा स्वीकार करतो. आणि मग 16,100 स्त्रियांच्या सोबत भगवंताचा विवाह झाला. एकूण किती बायका झाल्या? 16,108. पहिल्या 8 विवाहांच्या कथा आपण पाहिल्या ना. 16,108 पत्न्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा दिव्य अशा प्रकारचा संसार त्या ठिकाणी चालू आहे.